नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणखी एक धरण पूर्णत्वाला येत आहे। या धरणांमुळे 3 शहरांना पाणी पुरवठा होणार आहे। या प्रकल्पाचं काम 80% पूर्ण झालेलं आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुसकाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमी वाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या तेहरजी नदीवरती हा प्रकल्प बसवण्यात आला आहे। या प्रकल्पांतर्गत माती आणि दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची साठवणूक क्षमता ही 95.60 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। त्यापैकी 93.22 दशलक्ष घनमीटर म्हणजेच साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतकं पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे। कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। KIDC आणि MMRDA यांच्यातील सामंजस्य करारानुसार MMRDAने या प्रकल्पासाठी 2599 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे। 27 जुलै 2006 रोजी मे PVR प्रोजेक्ट्स लिमिटेड यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार करण्यात आला आणि या धरणाद्वारे व्यापक पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सखोल प्रकल्प अहवाल MMRDA तर्फे सादर करण्यात आला। देहरजी नदीवरती माती आणि दगडांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित धरणाची एकूण साठवणूक क्षमता ही 95.60 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। त्यानंतर मे 2005 मध्ये देहरजी मध्यम प्रकल्प सुमारे हा 80% पूर्ण झालेला आहे। 2027च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आले। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याच्या वापरासाठी व्यापक पाणी पुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम देखील सुरू आहे। तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सर्वेक्षण आणि इतर कार्य हे प्रगतीपथावरती आहे। तर आता हे पाणी कुठे कुठे वापरण्यात येणार आहे ते पहा। यामध्ये हे पाणी वसई विरार महानगरपालिका, त्यानंतर सिडको आणि पालघर जिल्हा परिषद यांना यातनं देण्यात येणार आहे। देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामीण विभागातील मोठ्या प्रमाणावरती पाणी उपलब्ध होणार आहे। शाश्वत आणि दीर्घकालीन पाणी पुरवठा सुनिश्चित करणाऱ्या जलस्रोत व्यवस्थापनामुळे कोकण भागातील सामाजिक आणि आर्थिक वाढीला मोठी मदत होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबईसाठी अजून एक धरण बांधण्यात आलेलं आहे। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।